वंचित सोबतचा दुसरा प्रयोग कधी सुरू झाला कधी संपत चर्चा तुम्ही म्हणलं तर पत्रकार साहेब माणिकराव ठाकरे साहेब त्याच प्रयत्नात आहेत. आम्ही तिथंच होतो, पण आता आम्ही तुम्हाला वेळ दिली आणि आपल्या समोर येऊन आपल्याला इथं बोलणं अपेक्षित होतं. पुन्हा इथं उपस्थित आलेलं आहोत आणि निश्चितच आम्हाला त्याचा रिझल्ट आला की परत आम्ही प्रेस घेऊन तुम्हाला सांगतो. काय परिणाम होणार नाही का नगरपालिका धोका दिला तरी नगरपालिका नाही बघा, नगरपालिकेचा परिणाम जर असेल आणि ते जर आमच्याशी चर्चा करत म्हणजे त्यांच्या विचारात नसेल तर आमची चर्चाच होत नव्हती. मग कुठं तरी या ठिकाणी आपली जी मतं विभाजन होणार नाही, सेक्युलर मताचं विभाजन होऊ नये, जशी आमची भूमिका आहे तशी त्यांची भूमिका आहे. या हेतूने आम्ही त्या ठिकाणी चर्चा करत आहोत. हो, वंचितनं त्या ठिकाणी यादी जाहीर केलेली आपलं म्हणणं बरोबर आहे. त्यांनी असं सांगितलं की त्या ठिकाणी जर आपण चर्चा झाली तर ती यादी बदलण्याची तयारी त्यांची आहे. नहीं देखो, रनिंग नगर सेवक जो अभी कांग्रेस के साथ है, वो जो कांग्रेस के साथ रहने वाले हैं, वहाँ पहले हमारा प्राधान्य रहेगा कि जो हमारे साथ रहने वाले हैं वो कॉर्पोरेटर को पहले उम्मीदवारी का दावा कांग्रेस की तरफ से हम करेंगे, और जो जहाँ हम नहीं है और उनका कुछ मेरिट कैंडिडेट वहाँ रहेगा तो उनको जाएगा. कुठं हो गेले, ती काँग्रेसलाच आहे, ती काँग्रेसलाच जाऊ दे ना, दुसरा सक्षम उमेदवार आहेत ना आमचं. आता तिथल्या ज्या उमेदवार त्या जे उमेदवारी आमच्याकडे मागलेली आहे त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला सांगितलं की बाबा ह्यांना आम्ही 3 टर्म 4 टर्म निवडून देणारे आम्हीच. त्यामुळं मला वाटतं की त्यांनी केल्यामुळं कुठेतरी तळागाळातल्या कार्यकर्त्यांना जे ग्राउंड लेवल काम करतात, बूथ लेवल काम करतात, त्यांना या निमित्तानं संधी त्या ठिकाणी मिळत आहे. खात्री नव्हती म्हणून नाही ते मी आता सांगू शकणार नाही. ते जेव्हा आमचं सगळं होईल तेव्हा आम्ही तुम्हाला डिक्लेअर करू ना, कोण किती जागा घ्यायला ते आम्ही सांगू. कांग्रेस पार्टी वंचित को देने क्या कांग्रेस वंचित को देने वाली है. मोटा वोटर कांग्रेस है ना, असं कसं पहले ऐसा आरोप लगाया जाता था कि कांग्रेस सिर्फ मुसलमानों की रह गई, और अभी एक भी चेहरा नहीं दिख रहा, तो आपको पूरे निकल गए कि ऐसा है क्या? नहीं, कभी नहीं, इधर नहीं दिख रहा. अभी एक भी नहीं दिख रहा आपके स्टेज पे भी और पार्टी में भी कोई है ही नहीं. एक मिनट, अभी स्टेज के ऊपर जो आप सत्तार हमारे जो महानगर अध्यक्ष है सत्तार भाई, उनका पैर का एक छोटा सा ऑपरेशन हुआ और वो चार दिन वो डॉक्टर ने उनको रेस्ट करने को बोला, और 4 महीने नहीं कंप्लेन करेंगे. अभी 4 दिन के बाद वो पूरी तैयारी से आपको आपके प्रभाग में मिलेंगे वो सरकार में. और दूसरी बात, नाही दुसरा त्यांच्या प्रतिनिधी जो आहे आमचा गफारभाई महापौर त्यांचा चिरंजीव, ते आज उद्या लास्ट तारीख असल्यामुळे सगळेजण फॉर्म भरण्यामध्ये या ठिकाणी आहे. खरं तर ही पत्रकार परिषद आम्ही जास्त कार्यकर्त्यांना बोललीच नाही, फक्त पत्रकार आणि जे प्रमुख पदाधिकारी आहेत त्यांची या ठिकाणी मीटिंग ठेवली. नाही बघा, काँग्रेस हा 140 वर्ष जुना पक्ष आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारा पक्ष आहे. काँग्रेसने प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे आणि प्रत्येक समाजाला न्यायही दिलेला आहे. त्यामुळे काँग्रेस हिरवी किंवा काँग्रेस भव्य असणारे प्रकार नाही. काँग्रेस ही तिरंगा राहणार आहे आणि भविष्यातही तिरंगा म्हणत आहे. त्याच्यामध्ये संविधानची पक्ष आहेत, महाविकास आघाडीतले आमचे पक्ष आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गट असेल, त्यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गट असेल, वंचित आहे, आणखी एक दोन आहेत जी डाव्या आघाडी आहे, ते पण आमच्या शिफ्टी करण्यासाठी नाही. तुम्हाला स्पष्ट करतो की आम्ही आमची कोणतीही चर्चा ना राष्ट्रवादी अजितदादा गट आहे ना शिंदे सेना आहे कोणती आहे. हां, जे आमच्या महाविकास आघाडीतले जे पक्ष आहेत त्यांच्यासोबत आम्ही त्या ठिकाणी बोलणी करतो.
सुरू आहे पक्षासोबत हां पक्षासोबत जे वाटाघाटी सुरू आहे त्या ठिकाणी तुमचे जिल्हाध्यक्ष या ठिकाणी होते ते कोर कमिटीमध्ये नाहीत का? ते कोणते जिल्हाध्यक्ष दक्षिणचे नाही दक्षिणचे येत आहे आणि इथंच होते वाटाघाटीमध्ये नव्हते का? कोर कमिटीमध्ये नाहीत का ते? ते नेते बोलले काय आम्ही बोलले नाही नाही, नेते बोलले तर काय कसं आहे इलेक्शनच्या वेळेस काही कामाची विभागणी करावं. आता आम्ही इथं आहोत ठाकरे साहेब इथं आहे फक्त प्रत्येक कार्यकर्त्याची कामाची विभागणी असते. कोणी कार्यालय सांभाळावं कोणी मीडिया सांभाळावं कोणी वेगळे वगैरे करावं. खासदार साहेब आपण RSP सोबत आपली युती आहे कोणाची राष्ट्रीय समाज पक्षासोबत असं हो हो किती जागा सोडणार आहेत? नाही नाही, काल ते येऊन गेले त्यांनी आम्हाला प्रस्ताव दिलेला आहे त्याच्यावर आज संध्याकाळी राष्ट्रपती चर्चा होईल. नाही, किती जागा Proposal देणार आहे. जागेची मागणी केली? प्रपोजल देणार राष्ट्रपती जवळपास 15 जागेची मागणी आमच्याकडे. काँग्रेस राष्ट्रपती सांगितलं वंचितनं सांगितलं नाही राष्ट्रपती जागा किती मागितली ते सांगितलं त्यांनी प्रपोजल दिलं ते मटका आपण नंतर प्रपोजल नाही आता ते आम्ही दुसऱ्या प्रेसमध्ये आम्ही सांगतो ते ठरलंच नाही अजून. त्यांनी ते बघा तुम्ही त्यांनी आणखी 4 जणांचे प्रश्न विचारला तर मी नंतर ते उत्तर सांगणार. कांग्रेस के पदाधिकारी नहीं मिल रहे जो कांग्रेस में थे MIM में गए वाले पदाधिकारी रात को जाके अशोक को मिल रहे. कांग्रेस के कोई पदाधिकारी मिल रहे. अभी जो कांग्रेस हमारा तुम लोग देख रहे हो प्योर कांग्रेस है. क्या बोल रहे सलाम नहीं सलाम चावल वाला हमारी पार्टी में नहीं है ना. आप कितने दिन से देख रहे हैं अभी पार्टी में नहीं है. नहीं सलाम चावल वाला और हमारा कुछ देखो सलाम चावल वाला और हमारा कुछ संबंध ही नहीं रहा पिछले इसी. देखो जो फारूक तुम जो नाम बोल रहे हैं आपने पूरे मीडिया के समोर बताया है सबको कि कौन वैसे तो जो पत्रकार महोदय थे थोड़ा 1 घंटा रुकते तो सबके फोटो आ जाते हैं. थोड़ा गड़बड़ करे वो क्या करे तुम बाहर बैठे वो 4 बजे तक अंदर सेकते बैठे. नाही शेवटी निवडणुकीमध्ये कोणताही जो हे आहे अधिकार आहे किंवा कोणत्याही वाटाघाटी असतील कोणत्याही घडामोडी असतील टाईम संपवायच्या 10 मिनिटं आल्यापर्यंत वंचितला जेवढा भाव जेवढा लागला तुम्ही उभाटाला किंवा काँग्रेसला शरद पवार आहे ना त्यांना काही नाव घेतलं नाही आहे ना मी काय म्हणलो उभाटावाले सकाळी आता तुम्ही सकाळी बघितलं असेल तर एक पत्रकार कोणी होते सकाळी मालावर साहेब माझी चर्चा झालेली आहे काँग्रेस ऑफिसच्या बाहेर आम्ही थांबून बोलतो. यांनी किती मागितले नाही हे बघा वंचित आपलं उभाटा शिवसेना आणि तुतारी शरद पवार आणि रासपा ह्याच्यामध्ये काय करता येईल आणि समाजवादी पार्टीचाही प्रस्ताव आमच्याकडे या ठिकाणी आलेला आहे. समाजवादी पक्षाने आमच्याकडे युतीसाठी हा पुढे हात केलेला आहे. त्याप्रमाणे समन्वयाने कुठं कोणाला मेरिट मी सुरुवातीला सांगितलं की तुम्ही मेरिटला प्राधान्य देऊन कोणता उमेदवार कुठे निवडले त्याला आम्ही या ठिकाणी प्राधान्य देणार आहोत. आणि या ठिकाणी माणिकराव ठाकरे साहेब आम्ही आपल्याला वाटाघाटी झाल्यानंतर आम्ही तुम्हाला वेळ करू. माझी विनंती आहे आपल्याला थोडीशी मी दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर आताच सगळ्या गोष्टी ते सांगितल्या असतात पण मी तुम्हाला प्रेसची टाईम कळवतो. 1 मिनिट प्रेसची टाईम कळवतो त्यावेळेस आपण जरूर यावं अशी आग्रहाची विनंती प्रत्येकाची. सकारात्मकच जाऊ. धन्यवाद धन्यवाद. आता हे बघा काँग्रेस पक्षाचं मेरिट पक्ष वेगळ्या वेगळ्या दृष्टीने अँगल त्या प्रभागामध्ये परिस्थितीनुसार निर्णय घेते. एखादी वेळेस 1 वेळेस किंवा 2 वेळेस नगरसेवक असेल 3री वेळेस तो तिथे निवडून येऊ शकतो का किंवा त्याच्या जागी जर नवीन कोणता चेहरा असेल आणि तिथल्या त्या प्रभागातल्या लोकांनी पसंती या ठिकाणी दिली असेल तर ते लवकर करू शकतो. भाजपच्या पक्षाने मुलाखती किती भाव देता विचारलं होतं तुमचं कसं आहे काय काय आता तो मालदार पक्ष आहे तो मालदार पक्ष आहे. आमच्याकडे लोक आहेत त्यांच्याकडे माल आहे. वंचित का कितने % भरोसा कर सकते हैं? नहीं देखो वंचित के
भरोसा आप अगर देखे होंगे, जो कंधार में हमारी प्योर युति हुई थी, वहाँ कंधार का नगर अध्यक्ष चुन के आया, वहाँ वंचित का एक सामान्य कुटुंब का आदमी भी चुन के आया। वहाँ कंधार में हमारी युति प्योरली हुई थी, वहाँ आपको रिजल्ट 100% रिजल्ट हमको मिला। नाही जिल्ह्यात म्हणजे कसे आमचे एक दोन ठिकाणी होते, आता तिथं तो पहिला प्रयोग होता, आता तो आता एक विकल्प तो कोणी कोणाला दिलं नाही, दोघांची धन्यवाद चला. हा मी जसा प्रश्न विचारला, मी पहिलेच सांगितलंय की 81 जागी आम्ही सक्षम उमेदवार शोधून ठेवलेले. 81 जागा आहेत, त्या ठिकाणी जर काँग्रेसला वेळ आली तर 81 ठिकाणी आम्ही स्वबळावर पदाधिकाऱ्यांना उमेदवारी देणार का? पदाधिकारी जे आहेत जिल्हा कार्यकारिणीमध्ये त्यांना उमेदवारी देणार आहे. त्यांनी तर उभा टाकलं पाहिजे. सक्षम असेल तर आहे ना. मला हे बोलायचं विधानसभाच्या निवडणुकीच्या वेळी सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं पत्रकार परिषदेमध्ये की आपल्या काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपच्या वरिष्ठ नेत्याशी संपर्कात होते. पहिले मी मला सांगितलं होतं आणि पुन्हा सांगतो, वंचितचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी आंबेडकर साहेब स्वतः आता नाव घेऊन सांगा मग प्रत्येकाचे आणि फारुख अहमद यांनी गेल्या 15 दिवसांपासून मीडियामध्ये प्रत्येक ग्रुपमध्ये हे व्हायरल होत आहे की जर काँग्रेसचे पदाधिकाऱ्यांना जर आमची नियुक्ती होत असेल तर त्यांच्याकडे काँग्रेसचे आज सुद्धा किती पदाधिकारी भाजपचे वरिष्ठांच्या संपर्कात आहे, त्यांचे नाव, त्यांचे मोबाईल नंबर, त्यांचे पत्ता ते मी तुम्हाला आधी देतो. तर आपली जे बैठक चालू आहे त्या बैठकीमध्ये त्यांनी आपल्याकडे काय नाव, मोबाईल नंबर असं काय दिलेले असेल तर कृपया ते जरा तुम्ही म्हणल्याप्रमाणे मी फार पहिला विनंती करतो की बाबा तुम्ही जे नावं आम्हाला देणार आहेत ते द्या आणि आम्ही वेळ समोर देऊ. दिलं नाही का? क्यों नहीं देंगे?